मानकापुर पुलिस ने अवैध अग्निशस्त्र और कारतूस रखने वाले एक आरोपी को गिरफ्तार कर बड़ी कार्रवाई की है। आरोपी के घर पर छापेमारी में 30,000 रुपए नगद तथा लाल रंग के 12 बोर के 2 कारतूस बरामद हुए। इन कारतूसों पर 12 एप्को ब्लैंक इंडिया एवं तांत्रिक ब्लैंक फायर ऐसा लिखा हुआ पाया गया। प्रत्येक कारतूस की कीमत लगभग 2,000 रुपए होने से कुल बरामद माल की कीमत 34,000 रुपए आंकी गई है। कार्रवाई के दौरान आरोपी से कड़ी पूछताछ में उसने बताया कि उसने यह हथियार 2 माह पूर्व सागर मध्य प्रदेश में एक अज्ञात व्यक्ति से खरीदा था, जिसका नाम पता उसे मालूम नहीं। बिना परवाना प्राणघातक अग्निशस्त्र रखने तथा मनाही आदेश का उल्लंघन करने पर आरोपी के खिलाफ भारतीय कानून 3/25 तथा महाराष्ट्र पुलिस कानून 135 के तहत मामला दर्ज किया गया है। पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल सहित वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मानकापुर पुलिस टीम ने की। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 येथील API गीते हवालदार नजीर शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मानकापूर एरियामध्ये एका व्यक्तीजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे आणि त्याचा उपयोग काही कारणासाठी करणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमचे API गीते आणि पथक यांनी त्या घटनास्थळी सर्च केलं आणि त्याच्या ताब्यामधून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, मॅगझिन नसलेले आणि 2 कारतूस असा मुद्देमाल मिळाला। त्यांनी तत्काळ पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेऊन समोरच्या आरोपीला आणून त्याच्याविरुद्ध आम्ही मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध नंबर 7 कलम 325 भारतीय हत्यार कायदा त्याचबरोबर 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या ताब्यामधून देशी बनावटीचा एक कट्टा, मॅगझिन नसलेला, त्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि 2 लाल रंगाचे 2 कारतूस असं किंमत 4,000 असा एकूण 34,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे दीपक सुरेश सिंग चव्हाण, वय 30 वर्ष, राहणार झिंगाबाई टाकळी मानकापूर। आता आरोपीला गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा कट्टा कुठून आणला होता, काय कारणासाठी आणला होता याबाबतचा तपास मानकापूर पोलीस ठाणे मार्फतीने सुरू आहे।